यांना सांग लवकर जा, मला मला दामिनीकडे गेलं पाहिजे. तिच्या वाट्याला एवढं मोठं संकट नाही येऊ देणार मी. वसुंधरा बोलतच साडीच्या पदराचा काठ फाडून पायाला लावतात आणि बाहेरची चप्पल पायात घालून तडक घराच्या बाहेर पडतात. दामोदरराव, रघु काका आणि काकी निघून गेल्यावर दामिनी त्यांना घालवायला बाहेर गेटपर्यंत येते. तर इथे आनंदाने त्यांना निरोप देऊन ती मागे फिरते. तसं अचानक तिला सगळं फिरल्यासारखं होतं. थोडा वेळ डोळे बंद करून ती तिथेच उभी राहते. तेच अनिल तिच्या जवळ जाऊन उभा राहतो. काय झालं? काही त्रास होतोय का? अनिल काळजीने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवत बोलतो. नाही, मी ठीक आहे. त्याच्याकडे बघत हसत मुखाने दामिनी एवढं बोलते. तसा अनिल तिच्या हाताला धरून तिला आत घेऊन जातो. दारात जातो की त्याला एक फोन येतो. तसं तिला आतमध्ये सोडून तो परत अंगणात उभा राहून फोनवर बोलू लागतो. दामिनी आता आत निघून जाते. ऑफिसला जायचं म्हणून ती रूममध्ये तिची बॅग घ्यायला जातच असते की परत तिला सगळं फिरल्यासारखं वाटू लागतं. तसं ती लगेच शेजारच्या भिंतीचा आधार घेत राहते. हे काय होतंय? आधी तर असं झालं नाहीये मला. एवढं का करतंय? स्वतःशीच मनात बडबडत करत ती कशीबशी त्यांच्या रूममध्ये पोहोचते. पण तिची अवस्था मात्र आता हळूहळू जास्तच बिघडत चालली होती. डोळ्यांसमोर पूर्ण अंधार पडू लागला होता. तर श्वास अडकत चालले होते. त्रास आता एवढा वाढला होता की पूर्ण चेहरा घामाने भिजला होता तिचा. हे काहीतरी भलतंच आणि त्रास जास्तच होतोय हे जाणवताच ती अनिलला आवाज द्यायला जाते. पण आता तिच्या घशातून आवाज पण निघत नव्हता. तशी ती आहे तिथूनच परत बाहेर जायला मागे वळते. 3-4 पावलं पुढे गेली असेल की अचानक तिला उलटी होते. ती साधी उलटी नव्हती तर रक्ताची उलटी होती. हातावर रक्त बघून तर आता ती जास्तच घाबरून जाते. डोळ्यात साठलेलं पाणी तिच्याही नकळत खाली पडतं. हे तिलाही समजत नाही. अनिलला आवाज देण्याचा प्रयत्न करते पण तो सध्या तिच्यापासून एवढा लांब होता की तिचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचणं मुश्किल होतं. धीर एकवटून तिचं धडपडत बाहेर जाऊ लागते. हॉलच्या दरवाजापर्यंत पोहोचलीच होती की समोरच तिला अनिल कोणाशी तरी फोनवर बोलत असताना दिसतो. बाकीचे सगळे बाहेरच वरांड्यात बसलेले होते. तिचा त्रास आता तिला सहन होण्याच्या पलीकडे गेला होता. सोबत आता तिच्या पोटात पण दुखू लागलं होतं जास्तच. तशी ती त्याच्याकडे हात वाढवून जोरात जीवाच्या आकांताने ओरडते. अहो! तिची ती किंचाळी अक्षरशः यादव घराच्या अंगणात घुमली होती. यादवांच्या घराच्या भिंतीनं भिंती हादरत होती. एवढी ती कर्कश किंचाळली होती. तिच्या एवढ्या जोरात ओरडण्याने सगळेच घाबरून जातात. अनिल पण फोनवर बोलता बोलता मागे वळतो तर समोरचं दृश्य बघून तो एवढा घाबरून जातो की त्याच्या हातातून मोबाईल निसटून खाली दगडावर पडतो. 2च तुकड्यात तो मोबाईल विभागला जातो. समोर दामिनी त्याच्याकडे बघतच दाराच्या उंबरठ्यावर कोसळली होती. तोंडातून रक्ताची धार लागली होती तिच्या. तर पाण्याने डबडबलेले डोळे त्याच्याकडे बघतच बंद होऊ लागले होते. दामिनी! तिला या अवस्थेत बघून त्याच्या हृदयाचा तर ठोकाच चुकतो. धावतच ती तिच्याकडे तर जाते. बाकी सगळे पण खूप घाबरून जातात. तो क्षण सगळ्यांसाठीच अगदीच भीतीदायक क्षण होता. अनिल दामिनीजवळ जाऊन तिला स्वतःच्या मिठीत सामावून घेतो. दामिनी! दामिनी, काय झालं? बोल ना बाळा. दामिनी डोळे उघडत बोलते. दामिनीला डोळे उघड असं म्हणतात. तो तिच्या गालावर थाप मारत तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता. तो एवढा घाबरला होता की अक्षरशः हात थरथरत होते त्याचे. तिची झालेली अवस्था बघून एव्हाना सगळेच तिच्या भोवती जमा झाले होते. तो तिला आवाज देण्याचा प्रयत्न करत होता पण तिच्या कानावर मात्र आता कोणाचेच आवाज पडत नव्हते. अगदीच मुश्किलीने डोळे उघडून ती अनिलकडे बघत तसाच हात पुढे करत ती त्याची शर्टची कॉलर हातात घट्ट पकडून त्याला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. बाळ!
एवढाच काय तो शब्द तिच्या मुखातून बाहेर पडतो आणि त्या क्षणी त्याच्या कॉलरवरली असलेली तिच्या हाताची पकड सुटून जाते. अनिलचं काय तर सगळे सुन्न होऊन जातात तिची अवस्था बघून. सगळ्यांचेच डोळे पाण्याने भरून आले होते तिच्या काळजीपोटी. एकाएकी तिला काय झालं होतं कोणालाच समजलं नव्हतं. पण आता तिची अवस्था बघून सगळेच घाबरले होते. थरकाप उडाला होता सगळ्यांचा. काही क्षण गेला असेल की अनिल भानावर येत तिला त्या आहे त्या अवस्थेत उचलून घेतो. नाही नाही, मी काही होऊ देणार नाही तुला दामिनी, काही नाही होऊ देणार. मी आहे ना, मी आहे ना तुझ्याबरोबर. रामसिंग गाडी काढ. अनिल जोरात रामसिंगला गाडी काढायला लावतो, जो की नुकताच दामिनीला ऑफिसला घेऊन जायला आला होता. पण समोरचं दृश्य बघून त्याचं धाडस झालं नव्हतं गाडीतून खाली उतरायचं. आपल्या मॅडमला असं रक्ताच्या थारोळ्यात बघून तो पण स्तब्धच झाला होता. पण अनिलच्या आवाजाने आता भानावर येत तो पण जागेवर गाडी फिरवून घेतो. अनिल दामिनीला घेऊन मागच्या सीटवर बसतो तसं रवी काका त्याच्याबरोबर जायला पुढच्या सीटवर जाऊन बसतात. बघता बघता भरधाव वेगाने गाडी रस्त्याला लागते. पण रामसिंग अगदी स्पीडने गाडी चालवत होता. जेवढा लवकर होईल तेवढा लवकर त्याला हॉस्पिटल गाठायचं होतं. इकडे मागच्या सीटवर मात्र अनिल दामिनीला अगदी घट्ट स्वतःच्या काळजाशी विलगून बसला होता. जशी जशी वेळ निघून जात होती तसं तसं तिचे मंद होणारे श्वास त्याला जाणवत होते. तिच्या अडकल्या जाणाऱ्या श्वासागणीच इकडे याचा जीव दुपटीने तडफडत होता. डोळे अक्षरशः आता अविरत वाहू लागले होते. तिला गमावण्याची भीती मनात घट्ट करून जात होती. पण तेवढ्यात तो स्वतःच्या मनाला दटावत होता. स्वतःचीच नकारार्थी मान हलवून तिला अधिकच अधिक जवळ ओढून घेत होता. तर कधी रडतच तिच्या कपाळावर ओठ टेकवत होता. अगदीच हतबल झाला होता तो. भीती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होती. त्याची ही अवस्था बघून इकडे समोर बसलेले काका आणि गाडी चालवणाऱ्या रामसिंगचे डोळे पण अश्रूंनी भरले गेले होते. काहीच वेळात त्यांची गाडी हॉस्पिटल समोर येऊन थांबते. रामसिंग पटकन खाली उतरून स्ट्रेचर आणायला धावतो. पण त्याआधीच अनिल दामिनीला स्वतःच्या हातात उचलून घेत हॉस्पिटलमध्ये धाव घेतो. त्याला पळत जाताना बघून सगळेच त्याच्या समोरून बाजूला होत होते. डॉक्टर रिसेप्शन एरियामध्ये जाऊन अनिल डॉक्टरला बोलवण्यासाठी जवळजवळ ओरडतोच. डॉक्टर पण लगेच त्याच्याजवळ जात दामिनीला स्ट्रेचरच्या मदतीने ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. दामिनीवर उपचार चालू झाले होते. अनिल मात्र तिथेच दरवाजाजवळ उभा राहून त्या दरवाजाच्या छोट्या गोल काचेच्या होलमधून दामिनीच्या चेहऱ्याकडे बघत बसला होता. निपचित पडली होती ती. पूर्ण चेहरा सुकून गेला होता तिचा. नव्हती बघवली जात त्याची ती ही अवस्था. तो तिच्याकडे बघण्यात हरवलाच होता की कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवतं. आणि सांभाळ स्वतःला, परिस्थिती नाजूक आहे, पण तू जर असा खचून गेलास तर कसं होणार लेका. रवी काका त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचं बोलणं झालं नव्हतं की अनिल अगदी क्षणात त्यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागतो. तिला जर काही झालं तर मी जगू शकणार नाही काका. तिच्याशिवाय मला जगायचंच नाहीये. नाही बघवत आहे मला तिची ही अवस्था. का माझ्या दामिनीच्या वाट्याला हे सगळं आहे. खूप सहन केलं आहे रे तिने आधीच. तो रडत होता एखाद्या लहान मुलासारखा. रडत होता फक्त त्याच्या दामिनीसाठी. अंतर्मनाचं नातं जोडलं होतं इथे त्याच्या तिच्याशी. पण तिचं दुःख, तिला होणारा त्रास, तिच्या भावना तिच्यापेक्षा जास्त आता त्याला समजू लागल्या होत्या. उगाच ती त्याचा जीव की प्राण झाली नव्हती. आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.